आज तुम्हाला ताकाची गोष्ट सांगणार आहे। सई आणि मीता आणि सईने मिळून ताक बनवायचे ठरवले। एका भांड्यात दही घेतले, त्यात पाणी टाकले। सईने मोठ्या चमच्याने ते ढवळले। त्यात त्यांनी साखर टाकली, बर्फ पण टाकला। सर्व मिश्रण त्यांनी व्यवस्थितपणे ढवळले। त्यानंतर दोघींनी ताक पिण्यासाठी ग्लास मध्ये घेतले। एकमेकींशी बोलत त्या ताक पिऊ लागल्या। हात वारे करत त्या गप्पा मारत होत्या। अचानक सईने धक्का मीताला लागला। मीताचे ताक फरशीवर सांडले। सईने तिच्यातले थोडे ताक मीताला दिले। दोघी पुन्हा ताक पिऊ लागल्या। फरशीवर सांडलेल्या ताकाचा आकार मीताला ढगासारखा दिसला। सईने त्या सांडलेल्या ताकात बोट फिरवून मासा बनवला। मीताने ताकाचे फूल बनवले, त्याखाली पाने सुद्धा टाकले। सईने बनवलेल्या फुलापासून मीताने सूर्य बनवला। या सूर्याला किरणे होती। सईने एक होडी बनवली। दोघींना सांडलेल्या ताकापासून आकार बनवायला मजा येत होती। मीताने पतंग बनवला। सईने त्या पतंगाची दोरी पूर्ण घरभर ओढली। मीता सईच्या मागे मागे जात होती। सई म्हणाली, आपण स्वराला बोलावून आणूया, तिला देखील ताकापासून वेगवेगळा आकार काढायला आवडेल। सई, मीता व स्वरा घरात आल्या तर पतंग आणि त्याची दोरी गायब होती। त्यांनी पाहिलं की मनीने फरशीवरील ताक चाटून पिले होते।